तर म्हणलं आता बरेच दिवस झालं मित्रांनी कुठे ट्रेकिंग नाही केली म्हणून हे सगळे लगेच दमतील. तर कशाचं काय, हे तर वाऱ्यासारखेच किल्ल्यावर चढत होते. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पार्किंग मध्ये गाड्या लावून आपण इथल्या टपरीपाशी आलो आणि इथं येऊन एनर्जी मिळायच्या नावाखाली आपण संत्र्याच्या गोळ्या घेतल्या. मग ती संत्र्याची गोळी घेतली, तशीच तोंडात टाकली आणि आपल्या ट्रेकला सुरुवात केली. आणि ह्या ट्रेक मध्ये आपला मोक्या बनला होता आपला कौशल. त्यांनी संत्र्याच्या गोळ्या देऊन तर आपली एनर्जी वाढवायचं काम केलं. आणि ट्रेक करीत असताना महाराजांच्या घोषणा देतो आपला आत्मविश्वास पण वाढवत होता. तर तुमच्या पण ग्रुप मध्ये असा कोण ट्रेक लीडर असेल तर त्याला नक्की टॅग करा बरं का. तर आता काही पण म्हणा, पण मित्रांसोबत ट्रेकचा प्लॅन करणं आणि तो सक्सेस होणं ही काही सोपी गोष्ट नाहीये बरं का. पण आज आपण आणि आपल्या ग्रुपने ही गोष्ट पूर्ण करून दाखवलेली आहे. तर आयुष्यात किती जरी पैसे खर्च केला ना, तर मित्रांसोबत गड किल्ल्यांवर केलेल्या ट्रेकची मजा ही कधीच नाही भेटणार. आणि आज तर खरंच आपल्या मित्रांना मानलं, कारण हे बऱ्याच दिवसानंतर ट्रेकला आले होते आणि तरी त्यात दमले नाही आणि कुणाची काही बळबळ पण नव्हती. आणि याचं कारण एकच होतं की महाराजांचं गड किल्ला पाहण्याची प्रबळ इच्छाशक्ती. तर आपण स्वतःला आज खरंच नशीबवान मानतो की आपल्या आयुष्यात असे मित्र आहेत. आणि हा महाराजांचा तोरणा किल्ला वाटतोय तेवढा सोपा नाही बरं का, कारण किल्ल्यापर्यंत येण्यासाठी 4 ते 5 किलोमीटरचा डोंगर चढायला लागतो. आणि तो डोंगर चढून आल्यावर आपला खरा ट्रेक सुरू होतो. आणि तो ट्रेक काही अशा प्रकारे जो तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये दिसतच असेल. तर मग तुम्ही पण तोरणा किल्ल्याचा ट्रेकचा प्लॅन करत असाल त्याच्याबद्दल पहिली सगळी माहिती घ्या आणि मगच ट्रेकला या. तर आता जरा वेळ थांबू आणि पुढच्या पार्ट मध्ये भेटू.